आमदार आहे उद्या अंतरवली देतात त्यांच्याशी चर्चा करायला याकडे कसं बघतो? कोण प्रसाद लाड? ते काय हॉटेलवाले का? हॉटेलवालेच ना? हॉटेलवाले कॉर्पोरेटमध्ये आहेत ते प्रसाद लाड का? त्या प्रसाद लाडांना हेच जरांगे लाड्या, बाडगुळा, माकड अशा अनेक शेलकी विशेषणं त्यांच्या बाबतीत वापरलेली आहेत. मग आता तेच प्रसादजी लाड आता त्यांच्या भेटीला येत आहेत का? मला वाटतंय हे खूप काय म्हणायचं, कॉर्पोरेटमधला एक माणूस बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला येऊन भेटतोय, हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जर मागण्या काय काय कसं समीकरण आहे? कोण आहेत प्रसाद लाड? प्रसाद लाड काय सामाजिक विचारवंत आहेत? कुठल्या संविधानिक आयोगावरचे अध्यक्ष आहेत? कुठल्या वैधानिक पदावर बसलेले आहेत? कुठल्या मुख्यमंत्री किंवा या आरक्षणाच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष आहेत? काय म्हणून येत आहेत प्रसाद लाड? कॉर्पोरेटमधला माणूस म्हणजे मनोज जरांगेंना डील करायची. ती डील मग पैशाची असू शकते, ती डील आपल्या भोवती असलेल्या सगळ्या वाळू माफियांची, 2 नंबरच्या धंद्यातल्या माणसांच्या बाबतीमध्ये काहीतरी डील करायची असणार आहे. कोण आहे प्रसाद लाड की ते प्रसाद लाडांना बोलवत आहेत? भाऊ, लाड भाऊ, हेच बांडगुळ होते, हेच माकड होते, हे लाड्या होते, ते आज भाऊ झालेले आहेत. म्हणजे यांना कॉर्पोरेटमधलं काहीतरी खुणावत आहे, काहीतरी डील होणार आहे याच्या पाठीमागं, तेव्हाच लाड यायला लागले. अदरवाईज संविधानिक जर काही माहिती पाहिजे असती किंवा एखादं संदीप शिंदे वगैरे 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 असली नावं आम्हाला समजू शकलो असतो ना आम्ही, किंवा महाराष्ट्राचा अटॉर्नी जनरल जाणं, विधितज्ञ जाणं, हेही आम्ही समजू शकलो असतो. अरे हॉटेल चालवणारा, आउटसोर्सिंगद्वारे कॉन्ट्रॅक्ट घेणारा, कमिशन बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट देणारा माणूस, हा माणूस जरांगेंनी कसा काय निवडला? मला वाटतं ह्याच्या मागं खूप मोठं काहीतरी डील आहे. मनोज जरांगे हे आता डीलपती झालेले आहेत असं माझं सरळ म्हणणं आहे. उद्योग मंत्री येऊन गेले की जरांगेचे उद्योग सुरू होतात, त्यांचा रेतीचे डंपर तपासायला मी सुद्धा येणार आहे असं सदावर्तेंनी हल्लाबोल केला. नाही, सदावर्तेंनी हल्ला, त्यांना वैयक्तिक अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं हा तो त्यांचा विषय आहे. पण उद्योगमंत्र्यांनी काय करावं हा खरं तर चिंतेचा विषय आहे. कारण मनोज जरांगे आणि त्यांचं आजपर्यंतचं आंदोलन हे नेहमी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. त्यामुळं सामान्य जनतेला आता कळायला लागलंय आणि मराठा बांधवांनाही आता कळायला लागलंय. पण ओबीसींचं मात्र खूप मोठं नुकसान झालंय हे मी खूप जबाबदारीनं तुमच्यासमोर सांगू शकतो.